दृष्टीने निरीक्षण जर केलं ना, ज्या गोष्टीपासून तुम्ही दूर पळत आहात ना, तर तुम्ही बघाल की ही गोष्टीपासून तुम्ही खूप वर्षापासून दूर पळताय. जर तुम्ही आता एका अशा वयामध्ये आला असाल म्हणजे 25, 30, 40, 50 म्हणजे एका लेवलपर्यंत तुम्ही आयुष्य बघितलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्या गोष्टीपासून तुम्ही नेहमी पळत आलाय. काहीतरी तुमच्याबरोबर असं झालं असेल, काहीतरी असं तुमची विचारसरणी असणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही हे दूर पळत आहात. खूप वेळा आपण गोष्टींच्या मागे लागतो. मला ती जॉब हवी आहे, मग त्याच्या मागे लागायचं. मला ती व्यक्ती हवी आहे, मग ती मागे लागायची आणि ती आपल्याला भेटत नाही. तेव्हा जे आपल्याला फेल्युअर फील होतं, नकारात्मकता फील होते, दुःख, हर्ट, पेन फील होतं. ठीक आहे, तर मागे लागणं हे आपण सोडलं पाहिजे. कारण जी गोष्ट तुमच्यासाठी बनलेली आहे ना, ती तुम्हाला तेव्हाच भेटणार जेव्हा ती भेटणे आहे. तशीच भेटणार जशी तुम्हाला भेटणे आहे. ठीक आहे. सो दूर पळणं आणि मागे लागणं ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला आपण आपली ताकद गमावत असतो. ठीक आहे, कुठेतरी हतबल फील करतो, निराशा, हताशा फील करत असतो. अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक राहणं खूप गरजेचं असतं. यासाठी आपण काय करू शकतो, तर ह्यासाठी जो तारक मंत्र आहे, ठीक आहे, तो तुम्ही रोज 7 वेळा किंवा 11 वेळा वाचायला सुरुवात करा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल ना, ॲटलिस्ट एकदा तरी तुम्ही दिवसभरामध्ये ऐका. कारण जे तुम्ही ऐकता ना, ते तुमच्या डोक्यामध्ये घुमत असतं. बघा, सकाळ सकाळी तुम्ही एखादं सॉन्ग ऐकता आणि ते दिवसभर तुमच्या डोक्यामध्ये घुमत असतं. ठीक आहे, तर तसंच काहीच आहे. हे तुम्ही ऐका पण आणि 7 ते 11 वेळा तुम्ही हे म्हणायला पण सुरुवात करा. अंटिल अँड अनलेस तुम्ही ह्या पॅटर्नमधनं बाहेर पडत नाही. सेकंडली, जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपण त्या गोष्टीच्या मागे का लागलो आहोत, त्या व्यक्तीच्या मागे का लागलो आहोत आणि ती व्यक्ती किंवा ती गोष्ट किंवा काही असेल ते आपल्याला का भेटत नाही आहे, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. एखादी गोष्ट आपण त्याच्यापासून जर दूर पळत असेल, मग काही पण असू शकतं, जॉब असू शकते, नाती असू शकतात, काही विचारधारा असू शकतात, काही बिलीफ पॅटर्न्स असू शकतात. तर पहिला जाणून घेतलं पाहिजे की का तुम्ही दूर पळताय, हे कधीपासून सुरू झालं, त्याचा तुमच्यावर प्रभाव काय पडतोय. बघा, जेवढं तुम्हाला गोष्टी कळतील ना, तेवढं तुम्ही त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला मदत भेटत असते. सो गोष्टींना समजून घ्या आणि जर ते तुम्हाला समजत नसतील ना, तर तुम्ही अशांची हेल्प घेऊ शकता की जे तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करतील, तुम्हाला ऐकतील, तुम्हाला जज नाही करणार, तुम्हाला ॲक्सेप्ट करतील आणि तुम्हाला मदत करतील. तुम्हाला ह्यामध्ये जर माझी हेल्प हवी असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी कनेक्ट करू शकता. मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली व्हॉट्सॲप ग्रुप लिंक शेअर करत असते. ठीक आहे. कारण खूप वेळा ह्याचे जे ओरिजिन असतं, मूळ असतं, ते इनर चाइल्ड म्हणून असतं, त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या लहानपणीमध्ये. तर ते जाऊन तिथे काही गोष्टी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही कोणत्याही वेने ह्या गोष्टींना बाहेर पडू शकता, पण बाहेर पडणं गरजेचं आहे.